मे 2026चा शेवटचा आठवडा. पण कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फक्त दिवसांचा बदल नाही, तर नियतीच्या गूढ दारावर होणारी टकटक आहे. 25 मे ते 31 मे दरम्यान ग्रहांची अशी रचना तयार होत आहे की तुमच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी बदलू लागतील. बाहेरून सर्व काही नेहमीसारखं दिसेल, पण आतून तुमच्या नशिबाचा प्रवाह वेगळ्याच दिशेने वळू लागलेला असेल. या आठवड्यात तुमच्या मनात सतत एक विचित्र भावना राहू शकते, जणू काहीतरी मोठं घडणार आहे. काही कन्या राशीच्या लोकांना वारंवार एकच स्वप्न पडू शकतं. एखादं जुनं गाणं सतत ऐकू येऊ शकतं किंवा एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण येऊ शकते. हे फक्त योगायोग नसतील. विश्व तुम्हाला संकेत देत आहे की तुमच्या आयुष्यातील एक गुप्त अध्याय आता उघडणार आहे. कन्या राशीचे लोक नेहमी विचारपूर्वक निर्णय घेतात. प्रत्येक गोष्ट नीट तपासून पाहण्याची तुमची सवय असते. पण या आठवड्यात काही घटना अशा वेगाने घडतील की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. विशेष म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ वाट पाहत होता ती अचानक समोर येऊ शकते. कामाच्या क्षेत्रात हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळेल, तर काहींना अचानक अशी संधी मिळेल जी पुढे काही वर्षांचे भविष्य बदलू शकते. पण इथे एक गुप्त गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या प्रगतीवर कुणाची तरी नजर आहे. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येक योजना सर्वांसमोर उघड करू नका. कार्यालयात किंवा व्यवसायात एखादी व्यक्ती सुरुवातीला तुमच्यासाठी मदतीचा हात पुढे करेल, पण तिच्या हेतूंवर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी सावध राहा. कारण या काळात मुखवटे उतरू लागतील. कोण तुमचं खरं भलं इच्छितं आणि कोण फक्त फायदा घेत आहे हे स्पष्ट होईल. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र परिणाम देईल. अचानक पैशांचा लाभ होऊ शकतो, पण त्याचवेळी एखादा जुना खर्च किंवा कर्ज पुन्हा समोर येऊ शकतो. काही कन्या राशीच्या लोकांना घर, कुटुंब किंवा प्रवासासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. मात्र आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप गूढ राहील. जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवेल. काही वेळा ती व्यक्ती दूर जात आहे असे वाटेल, पण प्रत्यक्षात ती स्वतःच्या भावनांशी संघर्ष करत असेल. या आठवड्यात नात्यांमध्ये मौन खूप काही सांगून जाईल. सिंगल कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खास संकेत देतो आहे. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येऊ शकते, कदाचित सोशल मीडियातून, जुन्या ओळखीतून किंवा एखाद्या प्रवासादरम्यान. सुरुवातीला हे नातं साधं वाटेल, पण पुढे ते खूप महत्त्वाचं ठरू शकतं. 28 मे आणि 29 मे हे 2 दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतील. या काळात एखादं गुपित समोर येऊ शकतं. काही लोकांना अचानक एखादा फोन, मेसेज किंवा बातमी मिळेल जी त्यांच्या विचारांचा मार्ग बदलू शकेल. काही कन्या राशीच्या लोकांना जुनी व्यक्ती पुन्हा आयुष्यात परत येताना दिसू शकते. 30 आणि 31 मे दरम्यान मात्र तुमचं मन अधिक स्पष्ट होईल. आतापर्यंत जे धुसर वाटत होतं त्याचं फळ मिळू लागेल. काहींना नवीन कामाची सुरुवात होईल, तर काहींना मानसिक शांतता मिळेल. विशेष म्हणजे या काळात तुमच्या अंतर्मनाची शक्ती खूप वाढेल. तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावं हे तुम्हाला सहज जाणवू लागेल. या आठवड्याचा सर्वात मोठा दैवी संदेश असा आहे, तुम्ही जे गमावलं त्याबद्दल दुःखी होऊ नका, कारण नियती तुमच्यासाठी त्यापेक्षाही मोठं काहीतरी करत आहे. आकाशात ग्रहांची हालचाल शांत दिसत असली तरी कन्या राशीच्या लोकांच्या नशिबाभोवती एक अदृश्य वादळ तयार होत आहे. 25 मे ते 31 मे दरम्यान तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या सुरुवातीला छोट्या वाटतील, पण पुढे त्या तुमच्या भविष्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकतात. हा काळ विशेष आहे कारण तुमच्या राशीवर कर्मफळाचा प्रभाव तीव्र होत आहे. जे तुम्ही मागील काही महिन्यात किंवा वर्षात मनापासून केले आहे त्याचे उत्तर आता विश्व देऊ लागेल. या आठवड्यात तुमच्या आजूबाजूला एक विचित्र शांतता जाणवेल. लोक तुमच्याशी नेहमीप्रमाणे बोलतील, सगळं सामान्य दिसेल, पण तुमच्या अंतर्मनाला सतत काहीतरी वेगळं जाणवत राहील. काही कन्या राशीच्या लोकांना अचानक एकटं राहावंसं वाटेल. गर्दीत असूनही मन कुठेतरी हरवल्यासारखं वाटेल. हे नकारात्मक नाही, उलट तुमच्या आत्म्याची नवीन टप्प्यासाठी तयारी सुरू आहे. या काळात दैवी संरक्षण तुमच्या भोवती तयार होत आहे. अनेक वेळा तुम्ही एखाद्या अडचणीत अडकणार होतात, पण शेवटच्या क्षणी काहीतरी घडून तुम्ही वाचाल. काही लोकांना वाटेल की हा निव्वळ योगायोग आहे, पण प्रत्यक्षात ती अदृश्य शक्तीची साथ दिसेल. करिअर आणि कामाच्या क्षेत्रात हा आठवडा अत्यंत गूढ संकेत देतो आहे. ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी येऊ शकतात. कार्यालयात किंवा व्यवसायात अचानक तुमच्या मताला महत्त्व मिळेल. काही कन्या राशीच्या लोकांना गुप्तपणे नवीन संधी मिळू शकते,
विशेष म्हणजे ही संधी तुम्ही जिथे अपेक्षा केली नव्हती तिथून येईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात एखादी अशी माहिती मिळू शकते जी तुमचा निर्णय बदलून टाकेल. काही लोकांना परदेश, दुसरे शहर किंवा नवीन क्षेत्राशी संबंधित संधी मिळण्याचे योग आहेत. मात्र प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते, त्यामुळे घाईघाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत हा काळ लपलेले मार्ग उघड करणार आहे. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळेल, पण त्याच वेळी खर्चही वाढू शकतो. विशेषतः घरातील एखाद्या गोष्टीवर अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप खोल परिणाम करणारा ठरेल. काही कन्या राशीच्या लोकांना अचानक जाणवेल की ते ज्या व्यक्तीसाठी इतका वेळ थांबले ती व्यक्ती त्यांच्या भावनांची खरी किंमत समजत नाही. त्यामुळे मनात मोठा संघर्ष निर्माण होईल. पण याच काळात विश्व तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवत आहे. सिंगल लोकांसाठी हा काळ विशेष आहे. एखादा अनपेक्षित आकर्षण निर्माण होऊ शकतं. विशेष म्हणजे ती व्यक्ती सुरुवातीला फार साधी वाटेल, पण तिच्या शब्दात आणि वागण्यात एक वेगळीच ओढ असेल. काही लोकांसाठी हे नातं आयुष्यभर लक्षात राहणारं ठरू शकतं. कुटुंबाच्या बाबतीत पाहिले तर घरात एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होऊ शकते. काही वेळा तुम्हाला वाटेल की कोणीच तुमच्या भावना समजून घेत नाही, पण आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारताना दिसेल. विशेषतः आई किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मानसिक थकवा वाढवणार आहे. सतत विचार करणे, भविष्याची चिंता करणे किंवा जुन्या गोष्टी मनात ठेवणे यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांना त्वचेशी संबंधित त्रास किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे शरीरात इतकंच मनाची काळजी घेणं गरजेचं आहे. 29 मेच्या आसपास एक विशेष घटना घडू शकते. काही कन्या राशीच्या लोकांना एखाद्या सत्याचा धक्का बसू शकतो. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप समोर येईल. काहींना कळेल की त्यांच्या मागे कोण बोलत होतं किंवा कोण त्यांच्या यशावर जळत होतं. सुरुवातीला यात वेदना होतील, पण पुढे हेच सत्य तुमचं रक्षण करेल. 30 आणि 31 मे दरम्यान मात्र वातावरण बदलताना दिसेल. आतापर्यंत जे धुसर वाटत होतं त्यावर प्रकाश पडू लागेल. काही लोकांच्या आयुष्यात नवीन सुरुवात होईल. काहींना अचानक आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटेल. विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ राहील. तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावं हे सहज ओळखू शकाल. या आठवड्याचा दैवी संदेश: प्रत्येक वेदना ही शिक्षा नसते. काही वेदना तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीकडे घेऊन जाण्यासाठीच येतात. शुभ रंग पांढरा असेल, शुभ अंक 3 असेल आणि शुभ दिवस बुधवार असेल. विशेष उपाय म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा तुपाचा दिवा देवघरात लावा आणि मनातल्या मनात आपल्या कुलदैवतांचं स्मरण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि मनाला शांतता मिळेल.